नमस्कार सर्व ताईंना, कशा आहात सर्वजण. तर हा आहे व्हिडिओ सकाळचा. तर आज अमृताची चाललेली आहे देवपूजा आणि माझं चाललेलं आहे जेवण बनवायचंच. तर सकाळ सकाळी सगळ्यांची धावपळ जेवण बनवायचीच असते आणि मग देवपूजा नंतर शेवटला राहते. तर सकाळ सकाळी गडबडीमध्ये काही देवपूजा वगैरे व्यवस्थित होत नाही, त्यामुळं सकाळी काय मी पूजा जात नाही. तोपर्यंत अमृता आंघोळ करून देव वगैरे पूजत असते. तर तिची अशी छानपैकी सकाळची देवपूजा चाललेली आहे आणि तिनं मंगल कलश पुन्हा एकदा पाणी वगैरे धुवून पाणी वगैरे भरून घेत ठेवलेलं आहे आणि मस्त अशी सकाळ सकाळी तिची देवपूजा पण चाललेली आहे. तर बघा आज जेवणाला पण आज जरा वेळच झाला आहे मला. आणि नंतर काय झालं आहे, नंतर आम्ही दुपार 10-11 वाजल्यानंतर बघा जरा बाहेर गेलेलो आहे, त्यामुळं काय मध्यंतराचा व्हिडिओ अजिबातच नाही ह्याच्यात. सकाळी फक्त देवपूजेचंच आहे आणि मी जेवण बनवतो त्याचा काही व्हिडिओ काढलेलाच नाही. मग संध्याकाळीचंच आम्ही काय केलं, जेवण वगैरे बनवलेला व्हिडिओ घेतलेला आहे साधासुद्धा एकदम. जर तुम्हाला आवडत असेल तर नक्कीच कमेंट करून सांगत जावा आणि व्हिडिओला लाईक पण करत जावा, कारण साधा सिंपलच व्हिडिओ काढलेला आहे आपल्या चुलीवरचं जेवण वगैरे बनवलेलं एवढंच. बाकी मग दुसरा काही व्हिडिओ नाही. तर अमृताचं म्हणजे आरामशीर तिची पण देवपूजा असते. तिला चांगला अर्धा तास तरी देवपूजेला जातोच. पहिल्यांदा आंघोळ करायची, मग फुलं वगैरे तोडून आणायची, नंतर मग मंदिर वगैरे स्वच्छ करायचं, नंतर देव पुजायचं, असं तिचं रुटीन चालू असते. तर बघा आता पूर्ण तिची देवपूजा झालेलीच आहे आता. आणि आता आपल्याकडे उन्हाळा तर एवढा भरपूर असा पडलेला आहे, 8-9 वाजले की गरम व्हायला चालू होतं आहे आणि ऊन पण पडतं आहे. तर कुणाकुणाकडे उन्हाळा चालू आहे जास्त आणि ऊन पण जास्त पडतं आहे, नक्कीच कमेंट करून सांगा. आणि उन्हाळ्यामुळं नाही असं जीवाला चैनच पडत नाही, त्यामुळे व्हिडिओ वगैरे काढायला सुद्धा नको वाटतो आहे. असं वाटतं कुठंतरी गार सावलीला जाऊन बसलेलं बरं. आणि उन्हाळ्यात आता म्हणजे उन्हाळे दिवस आहे त्या, पण आता काय झालं जास्तच उन्हाळा पडल्यासारखं वाटायलं आहे ह्या वर्षी. आणि मग मी काय करते, आत गरम होतं आहे त्यामुळे बाहेर अशी चूल बनवले. मध्यंतरी आपल्याला गॅस वगैरे मिळत नव्हता ना, तर त्यावेळेला चूल अशी मस्त बसवलेले. तर मी त्याच्यावरच भात वगैरे शिजायला टाकलेलं आहे. छान असं वारं बिरं लागतं बाहेर. तर मी केले भात आणि गवारीची पातळ भाजी केलेले. कोण कोण गवारीची पातळ भाजी बनवतं आहे नक्कीच कमेंट करून सांगा. आम्ही तर कधी तर काय करतो कसं करायची माहिती आहे का, मस्त अशी गवारीची भाजी गवारी निवडायची आणि चांगली म्हणजे मस्त अशी भाजायची आणि नंतर मग लसणाचा ठेचा, जिरं, कढीपत्ता, कोथिंबीर, आपल्याकडे काय खोबरं वगैरे काय जे मसाला असेल ना ते घालून मस्त अशी करायची. खूप छान बनते गवारीची भाजी पण. आता एक दिवस मी गवारीची रेसिपी पूर्ण अशी टाकीन. आज काय नाही बाहेर असल्यामुळं काही टाकता येत नव्हतं, लाईट सारखी जात होती येत होती असं होत होतं. आणि जरा बाहेर गेल्यामुळं नाही यायला पण जरा उशीर झाला, त्यामुळे जरा दमल्यासारखं झालं आहे. त्यामुळे व्हिडिओ पण काढू वाटेना, कसा तरी आम्ही काढलेला आहे बसूनच. तर इथं मी भात गवारीची भाजी असं बनवून घेतलेलं आहे. जे पहिलं पाणी वगैरे आलं तर पाणी वगैरे पण भरून घेतलं. आणि गवारीची पातळ सुक्की करण्यापेक्षा नाही गवारीची भाजी पातळ केलेली लई छान होते, शेंगदाणा कूट वगैरे टाकून. तर भाजी मार्केटमध्ये मी काल गेलते ना, तर भोपळा, गवारी, भेंडी, पुन्हा बटाटा, वांगी, टमाटर अशा सगळ्या भाज्या मी पत्ताकोबी अशा भाज्या आणलेल्या आहेत. पण म्हटलं चला गवारीची भाजी मी काय करते सकाळी डब्याला सुक्की बनवते, पण आज म्हटलं चला आपण थोडीशी पातळच बनवू. आणखीन थोडी एक भाजी बनवायची आहे मला भोपळ्याची, पण आता ही थोडी अगोदर बनवते आणि नंतर बनवते. वरण पण जरा बनवायचं आहे. आणि आता पापड वगैरे पण उन्हाळ्याचे बनवले, त्यामुळं असं आरावर पापड वगैरे छान भाजतात चुलीवर. आणि आपण गॅसवर जर जेवण वगैरे बनवलं तर आपणाला पापड वगैरे भाजता येत नाही, तळता येतात पण भाजता येत नाही. चुलीवर आपण जेवण वगैरे बनवलं तर आर पडतो छानपैकी, आपली भाकरी पण भाजते आणि पापड पण छानपैकी भाजा येतात. त्यामुळे चुलीवर आरामशीर जेवण बनवलेलं छान वाटतं. आणि आमच्या इथं असं छान हिरवंगार वातावरण आहे, बघू शकताय. पाठीमाग केळी आहे, नारळ असे भरपूर बरेच प्रकारचे असे झाडं लावलेले आहेत. आणि मी मध्येच असे चूल केलेलं आहे बरं का, असं छान वाटतं जेवण वगैरे बनवायला. आणि काय झाले पिठामध्ये की नाही भाकरी तर अजिबातच येत नाही, उसळ थोडासा घालावाच लागतो. आणि खरंच मैत्रिणी ज्यांच्या भाकरी येत नाहीत ना त्यांनी काय करायचं, थोडंसं तव्यामध्ये पाणी वतायचं, मग ते पाणी गरम उकळलेलं उसळ घातला ना भाकरी एकदम चिकट येतात, काय प्रॉब्लेम येत नाही आपणाला. त्यामुळं अशा प्रकारे भाकरी बनवायचे.
तर माझ्या सकाळी चपात्या शिल्लक होत्या ना, त्यामुळे मी थोड्या 4च भाकरी बनवल्यात. आणि आता आपण दूध वगैरे पण तापवून घ्यायचं आहे. मी काय करते, मोठ्या भाकरी करते. छोट्या भाकरी करण्यापेक्षा आपलं मोठ्या भाकरी केलेलं परवडते. 2 खायचे तिथे 1च खाऊन आपणाला बसायचं आहे. तर चला आता जेवण वगैरे बनवून झालं की मग मस्त आपलं जेवण वगैरे करायचं. आणि संध्याकाळचं टाईम झाला ना, झोपाय टायमात तर खूप असं उकडत असतंय, गरम होतंय ना, त्यामुळे पटकन जेवण करून घेतलं म्हणजे आपल्या हवेला बसवता येतं छानपैकी. फॅनची जरी हवा असली तर आपण किती वेळ फॅनची हवा घेणार. त्यामुळे बाहेरचे नैसर्गिक जी हवा असते ना, तीच आपल्याला छान वाटतं हवा घ्यायला. आणि मी ही चूल बसवली ना, एकदम भारी अशी भाकरी वगैरे छान म्हणजे भाजते आणि भांडे वगैरे पण जास्त काळे होत नाहीत. तर चुलीवर भाकरी करायला कोणाकोणाला आवडत आहे ते पण नक्कीच कमेंट करून सांगा. आणि तुम्हाला हा व्हिडिओ आवडला का, छान वाटला का, नक्कीच कमेंट करून सांगा. तर आता भाकरी वगैरे बनवून झालेत माझ्या. आता मी काय केलं आहे, दूध तापायला ठेवलेलं आहे. आता दूध तापवून घ्यायचं आहे. आणि चहा वगैरे तर प्यायची इच्छाच होत नाही. 5-6 वाजलं ना तरीसुद्धा ऊन असतं आणि मग वाटतं गरम चहा नको, गारच काय तर असं पेलेलं बरं. मग मी काय करते, नंतर आरामशीर नंतर चहा बनवत असते 5-6 वाजता. बघू शकताय कसं छान जाळ लागलेलं आहे. थोडा दूर होतोय पण छान वाटतंय असं चुलीवर भाकरी वगैरे बनवायला. तर बघा, चला एक व्हिडिओला एक कमेंट पण करा आणि लाईक पण करा आणि कसा वाटतोय ते पण नक्कीच सांगा. तर चला व्हिडिओ आता भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय.